हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज बघा बनवत आहे शिमला मिरची. हे जरा वेगळ्या पद्धतीची शिमला मिरची आहे बघा. शिमला मिरची ना छोटी छोटी कट करून घेतलेली आहे. हा आहे कांदा आणि टमॅटो. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं ना की त्यामध्ये आपण टाकणार आहे सर्वप्रथम जिरी मोहरी. जिरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचा कांदा. कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा. आणि कांदा परतताना काय करायचं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा ना लवकर भाजला जातो. तर हे बघा आता कांदा चांगला लालसर परतलेला आहे. त्यामध्ये टाकू आपण टमॅटो. टमॅटो पण मस्तपैकी भाजून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं. तर हे बघा टमॅटो चांगला आता एकजीव झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकूया हळद, घरगुती मसाला, तिखट जसं तुम्हाला पाहिजे तसं. आमचा काही मसाला एवढा तिखट नाही आहे. आणि त्यामध्ये घालूया आपण हे बघा मॅगी मसाल्याची पुडी. मस्त टेस्ट लागते ह्याला. आता हे चांगले 1-2 मिनटं ना परतून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत शिमला मिरची. तर हे बघा मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. यामध्ये घालू आपण शिमला मिरची. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. शिमला मिरची मस्त लागते. आणि यात ना आपण थोडं मीठ टाकू, कारण मग अशी थोडं टाकलेलं. आता थोडंसं टाकू, कारण काय होतं भाजी शिजली ना कमी होते, त्यामुळे कधी कधी भाजीला मीठ जास्त लागतं. हे बघा आता याचं चांगलं परतून घ्यायचं. ह्याला ना 10 मिनटं चांगलं वाफेवर शिजवायचं. पाणी बिणी अजिबात मिक्स करायचं नाही. आता वाफेवर शिजलं ना खूप मस्तपैकी भाजी होते. तर आता ना ह्याला 10 मिनटं वाफेवर शिजवते. आता झाकून ठेवते, दाखवते तुम्हाला नंतर. तर चला बघूया आपण भाजी झाली का. 10 मिनटं झालेलं आहे. तरी बघा झाकण काढलं मी. मस्तपैकी भाजी झालेली आहे, वाफेवर केलेलं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बघा तिकडे चपात्या चाललेल्या आहेत. चपात्या केलेल्या आहेत, केलेल्या म्हणजे करतच आहे. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.